नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। निराशीर यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहाः। शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम। यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः। समसिद्धावसिद्धौ च कृतवापि न निबध्यते। कैसी अधिकाधिकावडी घेत महासुखाची गोडी। सांडोनिया आशा कुरोंडी अहम भावेशी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। ज्या महापुरुषाकडून लोकसंग्रहाकरता कर्म घडतात। कर्म करणारे पारमार्थिक जगतामध्ये दोघे आहे, एक आहे साधक आणि दुसरा आहे सिद्ध महात्मा। साधकाकडून कर्माचरण करावं लागतं अंतकरण शुद्धीसाठी आणि महापुरुषाकडून कर्माचरण घडतं आहे लोकसंग्रहासाठी। कारण महापुरुषांचं आचरण साधकजन प्रमाण मानतात। एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती। तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ हा व्यवहारातला नियम आहे। यद्यदाचरति श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनाः। सयत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते। वडील मंडळी ज्याप्रमाणे आचरण करतात त्यांना प्रमाण मानणारे साधकही तशाच प्रकारचं आचरण करतात आणि आपल्या आचरणातून साधकाला मार्गदर्शन घडावं किंवा सन्मार्ग पथगामी तो व्हावा याकरिता महापुरुषाकडून कर्माचरण घडतं। म्हणून त्याचं कर्म बंधनाला कारण न ठरता लोकांच्या उद्धाराकरता उपयोगी आहे। मग ते कर्माचरण करतात का? सगळ्या प्रकारचं कर्माचरण करतात। यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः। कर्माचरण करतात पण कर्म करत असताना कर्माच्या फलाची अपेक्षा नाही किंवा मी कुणीतरी कर्म करणारा करता आहे असा संकल्पही नाही। काम आणि संकल्प यांनी रहित असणारी सगळ्या प्रकारची ती कर्म करतात। किंबहुना ब्रह्मज्ञान संपादन झाल्यानंतर ज्या महापुरुषाच्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान हा अग्नी प्राप्त झाला त्या अग्नीद्वारे आत्मस्वरूपाचं अज्ञान जळून जातं आणि अज्ञान हे सगळ्या अनर्थाला कारण आहे। त्या अज्ञानाच्या स्फोटामध्ये कर्म कर्ता कार्य अशी त्रिपुटी निर्माण होत असते। मूळ कंदावर किंवा मुळावर जर घाव घातला तर ज्याप्रमाणे संपूर्ण वृक्ष नष्ट होतो तसं ज्ञान नावाच्या अग्नीच्या द्वारे एकदा अज्ञानच नाहीसं झालं तर कर्माचरण किंवा कर्माचा बंध वेगळा नाहीसं करण्याचं कारण नाही। ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा तो शब्द इथं आला आहे। ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं तमाहो पंडितम बुधाः। कर्माचरण तो करतो आहे पण कर्मापासून त्याला कोणत्याही फलाची अपेक्षा नाही। तो समाधानी किती आहे या बाबतीमध्ये 20व्या श्लोकामध्ये सांगितलं। त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः। कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः। लोकदृष्टीनं पाहिलं तर तो सगळ्या प्रकारची कर्म करतो आहे। तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतो आहे परी ते तिचा सर्वथा नोहे नवल देखे। सामान्य पुरुषाप्रमाणे किंवा एखाद्या कामुक पुरुषाप्रमाणे सगळी कर्म तो करतो। फक्त अंतर एवढंच आहे की लोकव्यवहारामध्ये कर्माचरण जरी करत असेल परंतु आत्मदृष्टीनं मात्र कोणत्याही प्रकारचं तो कर्म करत नाही। यावर ज्ञानोबारायांचं असणारं स्पष्टीकरण काल आपण पाहिलं। जो शरीरी उदास फळभोगी निरास नित्यता उल्हास होणी असे। जो शरीराच्या बाबतीमध्ये उदास आहे म्हणजे शरीरावर अत्यधिक प्रेमही करत नाही आणि शरीराचा द्वेषही करत नाही। सगळ्या प्रकारचं कर्म करतो पण कर्माचं फल भोगावं या बाबतीमध्ये त्याच्या अंतःकरणात इच्छा नाही। यालाच म्हणतात फळभोगाच्या बाबतीत तो निरास आहे। परंतु त्याच्या समाधानासाठी कोणत्याही विषयाचा उपचार किंवा आलंबन लागत नाही। नित्यता उल्हास होणी असे हे जे महापुरुषाचं लक्षण आहे ना
हे सामान्य पुरुषापेक्षा व्यावर्तक लक्षण आहे. सामान्य व्यक्ती कायमचा समाधानी कधीच नसतो, कधीच नाही. ज्ञानोबा म्हणतात ज्याचं समाधान विषयावर अवलंबून आहे त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये थोडीशी जरी निंदा त्याने ऐकली तर तो आपलं कपाळ बडवतो. ज्याप्रमाणे एखाद्या चिखलावर पाण्याचा थेंब पडला की चिखल फुलतो आणि वारा जर आला की तो अत्यंत कठीण होऊन जातो. निंदा मोटकी ऐके कपाळ धरुणी ठाके थेंबे विरे वारेनी शोके चिखलो जायसा. थोडीशी निंदा ऐकली की स्वतःचं मस्तक बडवतो. पण सामान्य पुरुष कायम समाधानी कधीच राहत नाही. कायम समाधानी फक्त आध्यात्मिक व्यक्ती राहू शकतो जो की विरक्त आहे, अंतर्मुख आहे, नित्यता उल्हास होणे असे. मग याच्या तृप्तीकरता तो नेमकं सेवन तरी काय करतो. व्यवहारातला नियम आहे तृप्तीसाठी भोजन लागतं. त्या भोजनाचे प्रकार दोन आहे, व्यवहारातलं भोजन आणि एक परमार्थातलं भोजन. व्यवहारातल्या भोजनात आणखीन काही प्रकार करता येतील. देहाचं भोजन, इंद्रियांचं भोजन, प्राणाचं म्हणजेच देहाचं भोजन, मनाचं भोजन, त्यानंतर बुद्धीचं भोजन, असे काही भोजनाचे प्रकार करता येतील. प्राणाला जर व्याकुळ झाला तर त्याला अन्न लागतं आणि अन्नाद्वारे देह पुष्ट होतो, हे शरीराचं भोजन आहे. इंद्रियाला विषय लागतात, ते इंद्रियांचं भोजन आहे. मनाला विषयाचं चिंतन आवडतं, व्यवहारातलं बरं, ते त्याचं भोजन आहे. बुद्धीला संकल्प कराविषयी वाटतात, निश्चय करावासा वाटतो, हे व्यवहारातलं भोजन आहे. आणि तोच व्यक्ती जर परमार्थामध्ये आला तर त्याचं भोजन मात्र वेगळं आहे. तुकोबाराय भोजन सांगतात बघा, हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेव रुची, हे भोजन परमार्थातलं आहे. किंवा तुकोबारायांचं काल आपण एका अभंगाचं प्रमाण पाहिलं, देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरीसे भोजन. ज्याच्या सेवनाने आपल्याला तृप्ती मिळते ते भोजन असतं. व्यवहारातला व्यक्ती विषयाचं भोजन करतो आणि परमार्थातला व्यक्ती ब्रह्मज्ञानाचं किंवा भक्तिरसाचं रसपान हे भोजन करतो. व्यवहारात तृप्ती नाही का मिळत, मिळते, पण व्यवहारातल्या तृप्तीला मर्यादा आहे. आणि परमार्थामध्ये जी तृप्ती मिळते त्या तृप्तीला अजिबात मर्यादा नाही. पंचदशीकाराने तृप्ती दोन प्रकारची मानली आहे. एक तृप्तिदीप नावाचं स्वतंत्र प्रकरण आहे बघा, बहुतेक 7व्या क्रमांकाचं ते प्रकरण असेल. त्यामध्ये सांकुशाविषयी तृप्ती यम तृप्ती निरंकुशा, परमार्थामध्ये मिळणारी तृप्ती किंवा त्याला म्हणतात संतुष्टी, या संतुष्टीला कोणतीच मर्यादा नाही. विषयाच्या माध्यमातून एखादा व्यक्ती तृप्त झाला तर त्या तृप्तीला मर्यादा आहे. मुळामध्ये विषय क्षणभंगूर असल्यामुळे विषयाच्या तृप्तीला क्षय आहे. आणि अत्यधिक एखाद्याला विषय जर मिळाला तर त्याचा मोठा विषय पाहिल्यानंतर आपल्याला आपल्याजवळ असणाऱ्या विषयापासून समाधान मिळत नाही. आपण विनोदाने उदाहरण पाहत असतो. आपण जेवायला बसलो आहे, पाठीमागं पण एकदा हे उदाहरण सांगितलं होतं. आपण भोजन करण्याकरता बसलो तर मग जो अन्नदाता असतो तो काही सूचना देतो वाडेकऱ्यांना, हे बघा मुलं बघून वाढा, वाया नाही गेलं पाहिजे. आणि प्रत्येकाला फक्त 4च जामून वाढायचे. वर्णन करायला काय हरकत आहे, असो किंवा नसो. 4च जामून वाढायचे आहे, जास्त प्रमाणात वाढायचे नाही. मग आपल्या पात्रामध्ये 4 वाढले. शेजारी आपला मित्र बसलेला आहे, मित्राचा आणि वाडेकऱ्याचा परिचयाचा फायदा होतच असतो. त्याने त्याला जय हरी घातला. जय हरी म्हटल्याबरोबर त्याने वरती पाहिला, अरे आपला मित्र आहे, ददाती प्रतिगृह्णाती. जर आज आपण याला दिलं तर उद्याही आपल्याला हा देणार आहे. सगळ्यांना 4 गुलाबजामुन वाढणारा व्यक्ती मित्राच्या पात्रामध्ये प्रेमाखातर 1 शिल्लक वाढवतो. समोरच्या पात्रात 5 आहे ना, आपल्या पात्रात 4 आहे. खरं आनंद होईल का आपल्याला? होतच नाही. तुम्ही जरी हो म्हणले तरी होत नाही. कारण त्याच्याकडं अत्यधिक आहे. याला अतिशय म्हणतात. आपल्यापेक्षा थोडं जरी जास्त कोणाकडं असेल तर विषयातला मनुष्याचा आनंद कमी होतो. जे आपल्याकडं 4 आहे त्याच्याकडे 5 नाही, फक्त 1 शिल्लक आहे. कारण 4 आणि 4 सोबतच आहे, फक्त 5वा शिल्लक आहे. असा एक जरी पदार्थ शिल्लक असेल
तर विषयाचं समाधान राहत नाही. याला अतिशय नावाचा दोष म्हणतात. म्हणून विषयामध्ये क्षय पण आहे आणि अतिशय आहे. म्हणून विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. विषयाच्या सेवनाने कोणीही तृप्त होत नाही. आणि हा महात्मा नित्य तृप्त हा. बरं पुन्हा निराश्रय हा, याने कोणाचाच आश्रय नाही घेतला. म्हणजे आपल्या समाधानासाठी तो व्यक्तीचा आश्रय घेत नाही. यात नवल काय, तो विषयाचा, कोणत्या पदाचा, पदार्थाचा, उपचाराचा सुद्धा आश्रय घेत नाही. याचा अर्थ त्याची नित्य तृप्ती हे निर्विषय आहे. आपल्याला असा भ्रम होतो आहे की जेवढे जास्त विषय तेवढं समाधान अधिक, पण परमार्थामध्ये ही मान्यता मान्य नाही. उलट जेवढा विषयाचा संग्रह कमी तेवढा व्यक्ती जास्त समाधानी. आणि मुळामध्ये असं आहे, विषयापासून आनंदच मिळत नाही, आनंद मिळतो आहे निर्विषय अवस्थेपासून. हा आपला व्यवहारातला अनुभव आहे. आणि नेमकं तो निर्विषय असणाऱ्या आत्मबोधाचं किंवा बोधरूप असणाऱ्या आत्म्याचं, यालाच आत्मज्ञान, ब्रह्मरस, भक्तिप्रेमरस असं नावं दिलेले आहे. या रसाचं किंवा या पक्वान्नाचं तो सेवन करतो. व्यवहारातला आपला अनुभव आहे ना, विषयापासून आनंद मिळतो हा भ्रम पूर्णपणे चुकीचा आहे. उलट विषय नसतानाच आनंद मिळतो हा आपला अनुभव आहे. आपण 3 अवस्था दररोज भोगतो आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. क्रम सांगताना असा सांगितला जातो, अनुभवाचा क्रम तसा नाही. अनुभवाचा क्रम जागृती, जागृतीतून सुषुप्ती, सुषुप्तीमध्ये काही बिघाड झाला तर स्वप्न, स्वप्न संपलं की पुन्हा सुषुप्ती, अलार्म जरी वाजला तरी गाढ सुषुप्ती. असं घडतं की नाही. म्हणजे क्रम असा आहे. ज्या व्यक्तीला गाढ झोप लागते, कल्पना करा एखादा व्यक्ती जेवायला बसला, जेवणामध्ये त्याला रस नावाचा विषय सेवन करायला मिळतो. किती वेळ? जर सावकाश जेवला तर अर्धा तास. म्हणजे रस नावाच्या विषयापासून मिळणारा आनंद फार झालं तर तो अर्धा तास सेवन करतो. गप्पा मारायला बसला तर 1 तास, याच्या पलीकडे नाही. पण दररोज जीवात्मा गाढ झोपेमध्ये जातो. मग ज्याचा जेवढा अधिकार असेल तेवढा, काहींची 6 तास, काहींची 7 तास, काहींना 8-8 तासही झोप लागते. तो विनोदाचा भाग सोडून द्या. पण गाढ झोपेमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यापैकी कोणताही विषय नाही. पण कोणताही विषय नसताना जेव्हा व्यक्ती गाढ झोपेतून जागा होतो तेव्हा तो आपला अनुभव करतो, कथन करतो की मी सुखाने झोपलो होतो. वास्तविक आपला समज काय आहे की विषयातून सुख मिळतं. आणि सुषुप्तीतला अनुभव असा आहे की विषय नसतानासुद्धा आपल्याला आनंद भोगता येतो. म्हणून ईश्वराची आपल्याला फार मोठी कृपा आहे. दररोज परमात्मा जीवाला जाणून देतो. विषयाच्या पाठीमागे तो भ्रमाने धावतो आहे. उलट विषय नसतानाही तुला आनंद घेता येतो, याकरता सुषुप्ती अवस्था देवाने आपल्याला दिलेली आहे. मग जर विषय नसतानाच आनंद मिळतो, हा जर झोपेतलाच अनुभव आहे, तर मग कायमच झोपायचं का? असा अर्थ नाही. झोपेतला जो आनंद आहे तो जरी आत्मानंद असेल तरी तो अज्ञानाने आवृत्त आहे. आणि अज्ञानाने आवृत्त असणारा आनंद भोगायचा असेल तर त्याला श्री गुरूंच्या चरण कमळाजवळ जाऊन ब्रह्मविद्या किंवा अध्यात्मविद्या संपादन करून जो आनंद सुषुप्तीमध्ये भोगलेला आहे तो निरावृत आनंद माझं स्वरूप आहे, हा आत्मानंद, आणि तो जगताचं अधिष्ठान आहे, त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. म्हणजे आत्मानंदच ब्रह्मानंद कळावा याकरिता शास्त्राचं अध्ययन आहे. आणि महापुरुष या आत्मानंदाचं सेवन करतो म्हणून तो कायम तृप्त आहे. कायम विषयाने तृप्त होत नाही, उलट विषयाने हाव वाढते. सर्वेंद्रियानाम जरयंती तेजाहा. विषयाच्या पाठीमागे लागलं तर इंद्रियांच्या ठिकाणचं तेज नष्ट होऊन जातं. विषय कोणालाही तृप्त नाही करत. त्या विषयाचं नावच आहे विषणवंती ते विषया. जीवाला कायम विषाद प्रदान करतात, विषाप्रमाणे असतात, म्हणून त्यांना विषय असं म्हणतात. विषयांचे जे गोडपण, भागवतातली ओवी, ते विखाहुनी दारुण, एकदा विषय आणि मरण,
पुन्हा पुन्हा मरणविषयत्वे मारणे विषयाचे. विषय आणि विष दोन्हीत फरक काय आहे? थोडाच फरक आहे. विष मनुष्याला एकदाच मारतं आणि विषय कायम मारतात, या जन्मातही आणि आगामी जन्मातही. ज्ञानोबरांची अशी सोयी आहे ना, नवल विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. म्हणून तो महापुरुष विषयाचं सेवन कधीच नाही करत. तैसे आत्मसुख पाहिले, जयासी आपण पेची फावले, तया विषय सहज सांडवले, सांगो ये काही. मग तो या आत्मानंदाचं सेवन कसं करतो ते हातवटी आहे 7व्या ओळीमध्ये. जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची या ओगरा, पुरेन म्हणेची धनुर्धरा आरोग्यता. इथे त्या महापुरुषाची अतृप्ती सांगितली आहे बरं. तो कायमचा एकदा तृप्त झाला, पण त्या तृप्तीची अपूर्व आनंद भोगायला मिळाला ना. म्हणजे निर्विषय, निरुपाधिक, निरतिशय. गुरुवारी बाबांचे शब्द असतात पाठामध्ये. निरुपाधिक उपाधी नाही, निरुपचार उपचार नाही, निर्विषय विषय कोणता नाही, निरतिशय ज्यापेक्षा अधिकही कोणता नाही, असा आनंद तो सेवन करतो आहे. पण तो आनंद सेवन जर करायला मिळाला तर त्याची तृप्ती नाही होत. एकीकडे तृप्ती आहे आणि दुसरीकडे पुन्हा तृप्तीची भावना आहे. हा आनंद सेवन करायचा कसा? कारण याच्याकरता एक पात्रता असावी लागते. हे पात्रता संपादन करायचे असेल तर ज्ञानोबा इथे 6व्या अध्यायामध्ये प्रकार सांगतात. हे असो तया बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली, हे प्रतिपत्ती मिया केले निष्कामासी, किंवा सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातोलो आम्ही. या 6व्या अध्यायामध्ये 2 पण ओव्या आलेल्या आहे. ज्ञानोबा म्हणतात, संजयांचं वाक्यमुखातलं, भगवंताने या ब्रह्मरसाचं पक्वान्न मेजवानी अर्जुनाकरता केली होती, पण सहज पाहुणे म्हणून आम्ही प्राप्त झालो, तो लाभ आम्हालाही मिळाला. व्यवहारात असं घडतं की नाही? एखाद्या चांगल्या परमप्रेमास्पद मित्राकरता काही मेजवानी केली जाते आणि शेजारचा व्यक्ती ते जेवायला बसले की मुद्दाम जयहरी घालतो. मग आपल्याकडं नियम आहे, जयहरी घातला की या जेवायला. काही माणसं नुसती वाट पाहतात शब्दाची, या म्हणलं की लगेच बसतात, मागं पुढं काही विचारच करत नाही. म्हणजे पक्वान्न केलं आहे पाहुण्याकरता, आणि जसं सहज ते एखाद्या व्यक्तीला प्राप्त व्हावं तसं ब्रह्मरसाचं पक्वान्न अर्जुनाकरता. आणि संजयजी म्हणतात, तेची अवसरी पाहुणे पातवलो आम्ही. ज्ञानोबा म्हणतात, मी सुद्धा हे कैवल्य रसाचं पक्वान्न तयार केलं आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या हातवटी आहे बरं. या पक्वान्नाला सेवन करणारा अधिकारी एक वेगळा आहे. सकाम अधिकारी परमार्थाचा नाही, तो निष्काम असावा लागतो. आत्मबोधाची आवडी, केली स्वर्ग संसाराची कोरोंडी, ते वाचवणी येथेची गोडी नेणं ते अनेक. आता ज्ञानोबाऱ्यांचं पक्वान्न वाढण्याची पद्धती बघा कशी आहे. ज्ञानोबारा म्हणतात, माझ्याकडे शब्द आहेत आणि शब्द नावाचं ताट आहे. 2 अर्थ, बोलांची ताटे भली किंवा भली बोलांची ताटे, असे 2 अर्थ होतात. शब्दांची चांगली ताटं आहे किंवा चांगल्या शब्दांची ताटं आहे. शब्द नावाचं ताट आहे म्हणजे पात्र आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या प्रत्येक शब्दाला जर आपण पात्र म्हणून पाहिलं, ताट म्हणून, तर या शब्दाच्या आतमध्ये ताटामध्ये काय वाढलं? वरी कैवल्य रसे वगैरिली, कैवल्य रसाने परिपक्व असणारं हे ताट वाढलेलं आहे. पण कुणाकरता? हे प्रतिपत्ती मिया केले निष्कामासी, ज्याच्या मनामध्ये इहलोकापासून तर अगदी ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेला कोणताही भोग भोगावा अशी अजिबात इच्छा नाही. त्याला वैराग्य विरक्त किंवा निष्काम व्यक्ती असं म्हणतात. आणि त्याच्यासाठीच मी हे पक्वान्न तयार केलं आहे. या ओवीमध्ये तैसी आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रियांते चोरुणी जेवी, तयाशीची फावे. या 7व्या ओवीमध्ये जो संतोषाचा गाभारा हा शब्द आला ना, काल आपण पाहिलं आहे. काही ठिकाणी असा एक विचार आला आहे, आता श्लोक माझ्या लक्षात नाही तो, पण मी बहुतेक वाचलेला आहे. भोजन करत असताना काही व्यक्तींना चुकवून भोजन करावं आणि काही व्यक्तींच्या समोर भोजन करावं, असे 2 प्रकार आहेत. म्हणून काही ठिकाणी जर एखादा व्यक्ती जेवायला बसला ना,
तर ते दरवाजा उघडा ठेवतात पण पडदा लावतात. किंवा आजही काही मंदिरात जर आपण गेलो तर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर पडदा लावतात बघा. आपण माऊलींच्या मंदिरात जरी गेलो ना तरी पडदा लावतात. त्याचं कारण असं आहे की काही व्यक्तींच्या नजरेमध्येच विषाप्रमाणे घातक भाव असतो आणि तो अन्न पदार्थावर परिणाम करू शकतो. हे नजर लागणं हे मलाही चांगलं माहिती आहे. ते म्हणजे मी लावतोय कोणाला असं नाही अर्थ त्याचा, पण अनुभव चांगला आहे त्याचा मला. नजर लागतेच ही काही अंधश्रद्धा नाही आहे, दृष्ट होतेच, ती होऊ शकते. एखादा लहान मुलगा असतो, आईच्या मांडीवर खेळतो, शेजारची बाई म्हणते, बाई काय कन्हैयासारखा दिसतो, जाताना मेडिकलमधून तापीची गोळी घेऊन जायची, सायंकाळी त्या मुलाला ताप येणार, असं घडू शकतं. तसं भोजनाच्या बाबतीमध्ये सुद्धा समजा एखादा प्राणी असेल तर त्या प्राण्याची नजर जर पडली तर त्या अन्नात विष तयार होतं. म्हणून भोजन करताना काही प्राणी समोर असता कामा नये. एखादा शत्रू जर आपल्यासमोर असेल आणि त्याच्यासमोर जर आपण भोजन केलं तर आपल्याविषयी असणारा वैरभाव त्याच्या दृष्टीतून अन्नापर्यंत जातो. म्हणून भोजन करू नये त्याच्यासमोर. मग भोजन कोणाच्या समोर करावं? आपली आई असेल, कारण ते आईच्या नजरेमध्ये अमृत आहे आणि आईचं प्रेम असल्यामुळे आई समोर जर असेल तर तिच्यासमोर आपण भोजन करावं. आपला प्रिय मित्र असेल, सद्गुरू असेल, साक्षात परमात्मा असेल तर त्यांच्यासमोर आपण भोजन करावं, नाहीतर एरवी चोरून जेवावं. आणि हे जर व्यवहारात असेल तर हे सुद्धा आहे अध्यात्मामध्ये. ज्ञानोबा म्हणतात, इंद्रियांते चोरुनी जेवी तयाशीची फावे. जो आपल्या इंद्रियांना कळून न देता जेवतो त्यालाच हे पक्वान्न प्राप्त होतं. इंद्रियांना कळू न देता म्हणजे इंद्रिय बहिर्मुख असतात आणि इंद्रियांना कळालं की इंद्रिय मनाला चंचल करतात. म्हणून इंद्रियांना कळूच द्यायचं नाही. अंतर्मुख वृत्तीने जर हे भोगता आलं तरच हे भोगता येतं, नाही तर हे भोगता येणार नाही. थोडक्यात बहिर्मुख चंचल व्यक्ती याचा अधिकारी नाही. जो निष्काम, स्थिर आणि अंतर्मुख आहे त्याची ती प्रसन्न वृत्ती, एकाग्र वृत्ती, या सगळ्या वृत्तींचा समावेश ज्ञानोबा आहे. संतोषाचा गाभारा यामध्ये करतात. काल आपण थोडंसं उदाहरण पाहिलं होतं. घराच्या बाहेर अंगण असतं, अंगणाच्या आतमध्ये बैठक असते. जुने घरं तुम्ही बघून घ्या, त्या बैठकीच्या आतमध्ये सुद्धा कधी कधी मोकळी जागा असते. स्वयंपाकघर वेगळं, देवाचं घर वेगळं आणि मागचं घर पुन्हा वेगळं, त्याला गाभारा म्हणतात. तसं हे संतोषाचा गाभारा, हे आपलं शरीर आहे ना, या शरीरामध्ये इंद्रियानी परान्याहू रेंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धीर यो बुद्धे परतस्तु सहा. शरीराच्या आतमध्ये इंद्रिय, त्याच्याही आत पुन्हा मन, मनाच्याही आतमध्ये बुद्धी, आणि हे बुद्धीलाच प्राप्त होतं. आत्मबुद्धी प्रसादजम असं म्हटलं आहे बघा. म्हणजे आत्मस्वरूपाला जाणणारी आणि प्रसन्न असणारी बुद्धी, त्या बुद्धीमध्ये सात्विक सुख प्रगट होतं आणि प्रसन्न असणाऱ्या बुद्धीलाच ज्ञानोबा आहे यामध्ये संतोषाचा गाभारा म्हणतात. म्हणजे ज्याची वृत्ती अत्यंत प्रसन्न आहे, एकाग्र आहे, शुद्ध आहे, अशा संतोषाच्या आतल्या गाभारामध्ये तो सेवन कशाचं करतो आहे? आत्मबोधाच्या ओगरा. ओगरा म्हणजे पक्वान्न आणि आरोग्यता म्हणजे खाणं, सेवन करणं. आत्मज्ञानाचं पक्वान्न तो सेवन करतो. आता हे सेवन करायचं जर असेल आत्मज्ञानाचं पक्वान्न तर याला पर्याय फक्त एकच आहे, संवाद. दुसरा त्याला पर्याय नाही. हे संवादानेच प्राप्त होतं. मच्चेत्ताः मद्गत प्राणाः बोधयंत परस्परम कथयंत शमाम नित्यम तुष्यंती च रमंती च. हे संवादातून, श्रवणातून प्राप्त होईल. किंवा दुसरा पर्याय त्याला आहे, जे श्रवण केलं त्याचं जर तो पुन्हा मनन करेल तर त्यालाही प्राप्त होईल. किंवा एकाग्र चित्ताने पुन्हा चिंतन करेल तर चिंतनामध्ये वृत्ती अंतर्मुख झाली की या आत्मस्वरूपाचा जो आनंद आहे किंवा बोध स्वरूप असणाऱ्या आत्म्याचा जो आनंद आहे हे पक्वान्न सेवन त्याला करता येईल. आणि ज्याला हे मिळालं तो तृप्त कधीच होत नाही. पुरेन म्हणेची धनुर्धरा आरोग्यता आणि संवादाचे निमिसे जे अव्यवहार वस्तू असे तेची भोगी जे की जैसे दर्पणी रूप. ज्ञानोबा उदाहरण देतात. आपले डोळे सगळ्यांना पाहतात
पण आपले डोळे आपल्या डोळ्याला पाहत नाही, कारण डोळ्याची रचनाच बाहेर आहे. म्हणून मग आम्ही लावून घेतले तरी नाही दिसणार. म्हणजे आपले डोळे जर आपल्याला विषय करायचे असतील तर त्याला उपाधी लागते. आरसा जर समोर आला स्वच्छ उपाधीचा तर आपलेच डोळे आपल्या मुखाचं अवलोकन करू शकतात. तसं आपल्याच ठिकाणी आनंद आहे, आत्मानंद म्हणतात. आणि आपलाच आनंद जर आपल्याला भोगायचा असेल तर त्याला संवाद हे त्याला आरसा आहे. संवादाचे निमित्ते जे अव्यवहार वस्तू असे, वस्तुनामात्म वस्तू जे व्यवहारामध्ये येत नाही, कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही, आणि संवादाच्या निमित्ताने अंतर्मुख जर वृत्ती झाली की त्याला तो आनंद भोगता येतो. ही कायमचीच आपली प्रक्रिया आहे. मनुष्याला आपला आत्मा आनंदरूप आहे न कळाल्यामुळे सुखाच्या अभिलाषाने तो विषयाकडे विषय प्राप्तीसाठी चंचल होतो. त्याला अभिलाषा निर्माण होते. अभिलाषेनं तो विषयाकडे धावतो. विषयाची प्राप्ती झाली की अंतःकरण स्थिर होतं. सगळ्या गोष्टी एकदम घडतात. विषयप्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि स्थिर अंतःकरणामध्ये आत्मानंदाचं भान. आनंद आतलाच आहे पण त्या स्थिर अंतःकरणात प्रगट होतो, प्रतिबिंबित होतो. आणि जीवाला असं वाटतं मला विषयापासून आनंद मिळाला. विषयातला आनंद नसतो तो, वृत्ती स्थिर झाल्यामुळे त्या आनंदाचं प्रगटीकरण होतं आणि जीवाला भ्रम होतो विषयातून मिळाला. पण महात्म्याला हे माहिती की हा आनंद विषयाचा नाही, हा माझ्या आत्मस्वरूपाचा आनंद आहे. म्हणजे वृत्ती जर स्थिर असेल, पवित्र असेल तर त्या वृत्तीमध्ये सदैव आत्मानंदाचं भान होतं. आणि हे पक्वान्न ज्याने सेवन केलं, पुरे न म्हणेची, तो आता पुरे पुरे असं कधीच म्हणत नाही. म्हणून त्याला संवाद करावासा वाटतो. देवालासुद्धा जर हा आनंद भोगायचा असेल ना तर भक्तराज अर्जुनासारखा एखादा महात्मा श्रोता मिळावा लागतो. आणि देवाने असं म्हटलं आहे 15व्या अध्यायामध्ये, अरे अर्जुना, तो माझा सखा आहे, तो माझा सोबती आहे. अनुभवीचे तो विरचे देतोसी सुख. माझ्याच ठिकाणचा आनंद तुझ्यामुळे मला प्राप्त होतो आहे. म्हणून जर अर्जुन बाजूला झाला आणि आपल्याशी एकरूप झाला तर हा आनंद आपल्याला भोगता येणार नाही. यासाठी देवाने अर्जुनाला एकरूप होऊच दिला नाही. अर्जुनाला असं एकरूप होण्याचा प्रसंग आला की अर्जुन नावाने हाक मारली, तो आला देहावर पुन्हा. देवाने वेगळी ठेवलं बघा. भगवान असं म्हणतात, दिठीचे पाहता निविजे, दाटोनी खेव दिजे, कतोंड भरोनी बोलीजे, ऐसे कोण आहे, विपाय अहंभाव याचा जाईल, मी तेचे हा जरी होईल, तरी मग काय किजेले कलेया. जर हा माझ्याशी एकरूप झाला तर माझा आनंद मला भोगता येणार नाही. म्हणून या ज्ञानेश्वरीमध्ये अशी कितीतरी स्थळ आली आहे की जिथे परमात्मा आणि अर्जुनाचं ऐक्य होत होतं, देवाने होऊ दिलं नाही. आत्मज्ञानाचं पक्वान्न सेवन करताना हा महात्मा कधीच पुरे असं म्हणत नाही. तो काय म्हणून मरेपर्यंत स्वाध्याय करतात. मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंतसुद्धा महापुरुषांच्या जीवनामध्ये या बाबतीतली अपूर्णता, अतृप्ती जाणवते आहे. आपण अगदी गुरुवर्य श्री मारुती बाबांचं उदाहरण पाहिलं वर्तमान काळामध्ये सुद्धा, तर बाबा या निमित्ताने आत्मानंदाचं सेवन करतात की नाही. म्हणून जेवढे कोणी महापुरुष असतील त्यांच्या देहाच्या ठिकाणी असणारा अशक्तपणा किंवा डॉक्टर बाबांसारख्या महापुरुषांच्या जीवनामध्ये असणाऱ्या आरोग्याच्या समस्या, या देहाच्या समस्या किंवा दुःख भाग त्यांना अजिबात परिणाम का करत नाही, त्याचं कारणच आहे की ते स्वाध्याय करतात ना, त्या निमित्ताने त्यांची वृत्ती अंतर्मुख होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा व्यापक आनंद भोगतात. आणि तो आनंद एकदा जर जीवनात सकाळी मिळाला दिवसभर प्रसन्न राहतात. ते एरवी तरी पार्था तुझा आभारू नाही सर्वथा, आम्ही आपुलियाचे स्वार्था बोल पुढते. व्यवहारामध्ये असा नियम आहे. आपण म्हणतो तुमचा आभार आहे, आभारी आहे मी. भगवान अर्जुनाला तुझे काय आभार मानायचे, तुला खरं आभार देण्याचं कारण नाही, कारण आम्ही आपल्या स्वार्थाने बोलतो आहे. कोणता स्वार्थ, तुझे हित आघवे, जवळजवळ का तुझं फावे, तर आमचे सुख दुनावे ऐसे आहे. तुला हित प्राप्त झालं तर आमच्या सुखामध्ये दुप्पट वाढ होते आहे. हा आमचा स्वार्थ आहे. म्हणून वक्ता हा श्रोत्यावर कधीच उपकार करत नाही. श्रोत्यांचेच वक्त्यावर उपकार असतात. खरंच तुमचे उपकार आहे, तुम्ही तुमच्या जीवनातला अमूल्य वेळ देतात म्हणून आम्हाला चिंतन करण्याची एक सेवा मिळते आहे.
तुमचेच उपकार आहे खऱ्या अर्थाने. वक्ता तो वक्ताचे नोहे श्रोते नवीन. आणि आपलं उदाहरण चाललं होतं की स्वाध्याय का करतात ही महापुरुष मंडळी. संस्थेला जरी सुट्ट्या लागल्या पाठाला, बाबा सुट्टी घेत नाही. चांगला अनुभव येतो आहे आपल्याला. ज्या दिवशी पाठ नसेल त्या दिवशी बाबांना इतर दिवसाप्रमाणे करमत नाही आणि पाठ झाला की आनंदात असतात. अशा कितीतरी मुद्रा आपल्याला बघायला भेटतात की नाही. प्रसन्न मुद्रा. कारणच हे आहे, आत्मबोधाची ओगरा पुरे न म्हणेची तो पुरं म्हणतच नाही. धनुर्धरा आरोग्यता हा महापुरुषाचा भाव आहे. तो नित्य तृप्त आहे. म्हणून परमार्थातल्या आनंदामध्ये विषयाचा तर आश्रय नाही आहे आणि आनंद भरपूर आहे. थोडंसं बारकावं सांगू का. परमार्थामध्ये विषयाचा आश्रय नाही आहे, आनंद भरपूर आहे. व्यवहारात विषय भरपूर आहे, आनंद कशातच नाही, समाधानच नाही. आणि तरी सगळे लोक धावपळ करतात. का करत असतील त्यांचं त्यांनाच माहिती आहे. नित्य तृप्त हा निराश्रया हा भाव आहे अध्यात्मातला. ते अंतरणेनं ती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे. साय पूय असांगे पूय पंकीचे किडे काय चिळसे घेते. त्या पुवामध्ये होणारे जे किडे असतात ना, त्यांना पुवाची कधीच किळस येत नाही. तसं विषयातला आनंद भोगण्याची चटक लागलेल्या माणसाला विषयाचा तिटकारा कधीच येत नाही. विषय शिनोनी राही परिणशिने सावध नोहे कोहिला हाती खाये कोडी जायसा. म्हणून जेव्हा आपल्याला व्यवहारातले माणसं म्हणतात ना, तुमच्याजवळ काहीच नाही आहे आणि कसं होईल तुमचं, उलट आपलं चांगलं होणार आहे. तुम्ही काही करतही नाही, काही मिळवतही नाही. जग कुठं चाललंय, कुठं का जायना, आपला मार्ग बरोबर आहे. कारण त्यांचा समज आहे विषय गोळा केले म्हणजे आनंद, आणि आपला समज आपला उलट त्यांचा भ्रम आहे. आपला भ्रम नाही, आपली यथार्थता आहे की विषय नसतानाही आनंद आहे. हे परमार्थामध्ये भोगता येतं. नित्य तृप्त हा निराश्रया. व्यवहारातला माणूस आश्रयाशिवाय राहू शकत नाही. परमार्थातला माणूस आश्रया वाचून राहू शकतो. व्यवहारातला माणूस मोबाईल सोडून राहत नाही, तर आश्रया वाचून काय राहणार आहे. अहो काही काही लोक आहे ना, रेंज नसेल तर बावळे होतात बघा. त्यांना असं वाटतं आता कसंच होईल आपलं काय माहिती. राहता आलं पाहिजे की नाही. एकांतामध्ये तो राहू शकतो जो आध्यात्मिक आहे. आणि नित्यतृप्तसुद्धा तोच राहू शकतो. हा नित्यतृप्त आहे. कारण कायम वृत्ती निर्माण झाली की तो वृत्तीला अंतर्मुख करतो, आणि अंतर्मुख वृत्ती झाली की ते आत्मानंदाला सेवन करते. म्हणून ते बाबांचं जीवन बघा किंवा डॉक्टर बाबांचं, सगळ्याच गुरुजनांचं, प्रत्येक महापुरुषाला शरीराच्या काही व्याधी असतात, पण त्या व्याधी त्यांच्या मनावर नाही परिणाम करत. कारण व्याधीचं दुःख, कल्पना करा, व्याधीचं दुःख 5 रुपयाचं आहे आणि आत्मानंद 95 रुपयाचा आहे. आनंद किती मोठा आहे. आणि पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोग्यता. देहाची जाणीवसुद्धा नाही त्यांना. ज्ञानोबारा म्हणतात, आता उभे या उभेपणा नाही जयाचे, मा पडिल या गहन कवनतयाचे, मनोनी प्रतितीची ये पोटीचे पाणी नाहले, सांडवणी अंगीची खोळी, सरपरी गाल्या पाताळी, ते त्वचा कोण सांभाळे तैसे झाले. जिवंत असतानाच महापुरुषाला देहाचं तादात्म्य नसतं, आणि मरण हे देहाचं आहे. मरण आपलं नाही. किंबहुना मरण स्थूल देहापरतच आहे. सूक्ष्म देहालासुद्धा मरण नाही. सूक्ष्म देहाचं मरण एकदाच होतं, फक्त ब्रह्मज्ञानाने. तोपर्यंत सूक्ष्मदेहसुद्धा अमर आहे. प्रत्येक जन्मामध्ये जीव फक्त वरचं शरीर बदलतो आहे. या स्थूल शरीरामध्ये सूक्ष्माने प्रवेश केला की झाला जन्म, आणि सूक्ष्म यातून निघून गेलं की त्याला म्हणतात मृत्यू. पण ज्या शरीराला जन्म आणि मरण प्राप्त झालं, स्थूल देहाला, त्या शरीराची त्यांना जाणीवच नाही ना, किंवा तादात्म्य भ्रांतीसुद्धा नाही. उभे या उभेपणा नाही जयाचे. जिवंत असतानाच माझा देह असं ते म्हणत नाही, तर देह पडल्यानंतर ते विकल होतीलच कसे. कालही आपण उदाहरण पाहिलं, परिमळ निघाली या पवना पाठी, मागे ओस फुलं राही देठी, तैसे आयुष्याचे मुठी केवळ देह, आत्मभावत ब्रह्मभावाशी विचाराने कधीच एकरूप होऊन गेला आहे. म्हणून अशा महापुरुषाला आनंद मिळतो. आणि त्याचं हे आनंद जीवन पाहिलं की साधकालाही असं वाटतं की लालायित होतो की मला हे मिळावं. आणि ते मिळण्यासाठी त्यांनी जे केलं तेच आपण केलं पाहिजे. ते ज्ञानोबा म्हणतात बघा, चित्ते मीची झाले मियाची प्राणे धाले. त्यांचा प्राण तृप्त झाला आहे, भोजनाने नाही,
किंवा विषयाने मन नाही. मी याचे प्राणी झाले मग जीवो मोरो विसरले बोधाची आभुली. बोधाचे नि माझे नाचते संवाद सुखाची भोजे. आता एकमेका घेपे दिचे बोधचे वरी. ते एकमेकाला बोधच प्रदान करतात. दोन महात्मे जर एकत्र मिळाले, एखादा महात्मा उच्च अधिकाराचा असेल तर समोरच्याला सांगतो, तो उच्च अधिकाराचा असेल तर हा श्रवण करतो, आणि समान अधिकाराचे असेल तर मग चर्चा करतात, संवाद करतात. आणि या तीन प्रकारच्या संवादातून मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयंत परस्परम कथयंत शमाम नित्यम. इथं आल्या बघा, तुष्यंती रमंती च. यातच संतुष्ट होता, यातच रममान होता. म्हणून त्यांच्या संवादामध्ये खंड नाही आणि आत्मानंदामध्ये पण खंड नाही. पुरेन म्हणेची, ते आता पूर्ण झालं, आता पूर्ण झालं असं कधीच म्हणत नाही. पाठीमागच्या वर्षी ग्रंथाच्या सांगतेचा सोहळा झाला. बाबांचं कीर्तन. बाबांनी एक वाक्य सांगितलं, ग्रंथाची सांगता नसते, पुन्हा स्वाध्याय करायचा असतो. म्हणून हे सांगता म्हणजे शेवट नाही आहे, पुन्हा नवीन प्रारंभ करायचा. आणि तोच बाबांचा आशीर्वाद आहे. पुरेन म्हणेची धनुर्धरा आरोग्यता. असा महात्मा कर्मात प्रवृत्त झाला तरी तत्वता काही करत नाही. म्हणजे त्यांनी राज्य चालवलं तरी अडचण नाही. म्हणजे राज्य कारभार चालवताना सुद्धा अशा महापुरुषाला जर ते कर्म कोणत्याही प्रकारे बंधनात टाकत नाही. राज्यामध्ये विक्षेप फार असतो बरं. राज्य चालवणे काही सोपं नसतंय. जेव्हा राज्यपदावर एखादा व्यक्तीचं तेव्हा त्याला कळतं की राज्य चालवणं किती कठीण आहे. ज्याला घरं नाही चालवता येत तो राष्ट्र चालवणाऱ्या व्यक्तीची निंदा सहज करू शकतो. त्याला लागत नाही, शब्दाला काही लागत नाही निंदा करायला. निंदा करायला फक्त एकच लागतं, भ्रम, बाकी काही लागत नाही. निंदा कोणी करू शकतो. राज्य कारभार चालवणं अत्यंत विक्षेपयुक्त आहे. पण अत्यंत विक्षेपसुद्धा जर त्यांना चंचल करत नाही तर सामान्य भिक्षाटन नावाचं कर्म केलं तर ते महापुरुषाला काय लिप्त करणार आहे तो भागीरथ सांगतात पुढे. ते कर्म किती करतात? फक्त शरीरापुरतं. निर्वाहापुरते अन्न आच्छादन म्हणून शारीरम केवलम कर्म असा शब्द घेतला आहे पुढच्या श्लोकामध्ये. श्लोक वाचला आहे आपण. निराशीही यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहाः शारीरम केवलम कर्म कुर्वन् न आपनोति किल विषम. पहिला श्लोक आहे हा यातला. निराशीही, जो निराशी आहे, निराशेनं संपन्न आहे. पण असा अर्थ करत असताना व्यवहारातला अर्थ नाही घ्यायचा बरं. व्यवहारातला निराशी वेगळा, परमार्थातला निराशी व्यक्ती वेगळा. व्यवहारातला निराशी म्हणजे आळशी, ज्याला आशा अजिबात नाही आहे. व्यवहारात मनुष्य आशेवर जगत असतो. तुकोबारांचं प्रमाण आहे, सर्व सुखाची आशा जन्म गेला. त्यातला सर्व शब्द वेगळा आहे बरं. सर्व सुखाची जोडून नाही आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला तर सर्व सुख म्हणजे परमार्थ सुख म्हणून त्याचा अर्थ वेगळा लागेल. सुखाची आशा सर्व जन्म गेला असा अर्थ करायचा तिथं, कारण तो सर्व शब्द वेगळा आहे. सुखाच्या आशेवर जगतो ना मनुष्य. आज नाही मिळालं उद्या मिळेल, उद्या नाही पुढच्या महिन्यात मिळेल, नाही पुढच्या महिन्यात पुढच्या वर्षी सुख मिळेल असं वाटतं की नाही व्यक्तीला. सुखाच्या आशेवर तर जगत आहे सगळे व्यक्ती. म्हणून व्यवहारातला व्यक्ती आशा नसेल तर त्याला निराशी म्हणतात. निराशी म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये नर्वस म्हणतात. तो अत्यंत नैराश्याला प्राप्त झाला तर तो व्यवहारात काही कामाचा नाही. व्यवहारात व्यक्ती आशावादी असेल तर तो काहीतरी प्रगती करू शकतो. परमार्थातला व्यक्ती निराशी असेल तर प्रगती करतो. परमार्थामध्ये कर्म पण आहे, उपासना पण आहे, तत्त्वज्ञानाचं संपादन पण आहे. पण ही सगळी साधना करून अजिबात फळाची आशा नाही, त्याला म्हणतात निराशी. तो अधिकारी इथला, तो आळशी नाही आहे, तो सगळी कर्म करतो पण अजिबात फळाशीमध्ये गुंतून राहत नाही. त्याला म्हणतात निराशी. ही इहलोकातली आशा नाही आणि परलोकातली सुद्धा आशा नाही. यत चित्तात्मा, चित्त म्हणजे चिंतन करणारी वृत्ती, त्याला म्हणतात चित्त. आणि इथं आत्मा जो शब्द आला ना तो आत्म्याकरता नाही आला. कधी कधी आत्मा शब्द देहाकरता, मनाकरता आणि आत्मस्वरूपाकरता येतो. तर या श्लोकामध्ये आलेला आत्मा शब्द हा देहाकरता आला आहे.
यत म्हणजे संयत, नियत केले आहे, ताब्यात ठेवले आहे. ज्याने आपलं चित्त आणि आपलं शरीर स्वतःच्या ताब्यात ठेवलं, म्हणजे शरीराचा इंद्रियांचा संघात आणि मन ज्याच्या स्वाधीन झालं आहे त्याला म्हणतात यतचित्तात्मा. निराशी मनाने आहे, चित्त आणि शरीर ताब्यात ठेवलं आहे स्वतःच्या, म्हणजे त्याच्या मनाच्या तो अधीन नाही आहे. आपण मनाच्या अधीन असतो. मनाने सहाय्य केलं तर पाठ, नाही सहाय्य केलं तर मग पाठाला पाठ, असं घडतं की नाही. यतचित्तात्मा. त्यक्त सर्व परिग्रहा. परिग्रह म्हणजे संग्रहाच्या वस्तू. सर्व परिग्रह त्याने टाकला आहे, म्हणजे भोगाची असणारी सामुग्री, ज्याला भोग्य विषय असं म्हणतात, ते सगळे त्याने टाकलेले मनातूनच आणि बाह्यतः दोन्हीचाही त्याग आहे. असा महात्मा साधना करतो परमार्थाची, आणि ती साधना अवलंबन आहे शरीरावर, आणि शरीराला उपयोगी असणारीच कर्म तो करतो आहे. म्हणून जितका मनुष्य व्यवहारामध्ये जास्त व्यस्त असेल ना, तेवढं त्याला परमार्थाचं समाधान कमी मिळतं बघा. आणि जेवढं व्यवहार कमी तेवढं परमार्थाचं समाधान जास्त. बाबा एक वाक्य वापरत असतात, साधकाने चिंतन करावं तर भोगत्या अवस्थेमध्ये. हा शब्द बाबा वापरतात. जितका संग्रह कमी असेल, संग्रह म्हणणं काय, आणि जितका संपर्क कमी असेल तितका तो अध्यात्मामध्ये प्रगती आनंद घेऊ शकतो. आणि जेवढा कार्यबाहुल्याचा व्याप असेल तेवढा जास्त विक्षेप होतो, त्याला आत्मानंदाचं सेवन नाही करता येत. म्हणून हे महापुरुष मंडळी एकांतात का राहतात, लोकांतामध्ये का येत नाही, त्याचं कारणच ते आहे. जितका जितका व्यस्त होईल तितका तितका आत्मानंदापासून बाजूला जातो. म्हणून शरीराचं रक्षण झालं पाहिजे, याकरता ते संग्रह करतात ना. मग अन्न संग्रह असेल, वस्त्र संग्रह असेल, निवारा असेल, मोजकाच. तुकोबारांचं प्रमाण दिले तुकोबारांनी, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा. एकतर स्वतःची झोपडी असावी, झोपडी बांधायचा कंटाळा असेल तर मग पर्वताच्या गुहा आहेच की ठरलेल्या. ज्या बांधाचंही काम नाही, गुहेत जायचं राहायचं, तिकडं काही सहसा कोणी येत नाही. शैलकक्षांची कुहरे जळाशय परिसरे अधिष्ठी जो आदरे नगराने. शैलकक्षांची कुहरे, पर्वताच्या कड्यावर असणाऱ्या शिखरावर असणाऱ्या गुहेत राहतो किंवा जलाशयाच्या परिसरामध्ये जंगलात राहतो, आदरपूर्वक राहतो, नगरामध्ये येत नाही. नगरामध्ये आला ना व्यक्ती तर नागर चाप्टर होतो. ज्ञानोबारांची ओवी, नगरांतरी वशीचे तरी नागरची व्हायची. बाबा सांगायचे बघा, नगर जिल्ह्याचं नाव आलं आहे, नगरांतरी वशीचे तरी नागर. शहरामध्ये राहायला व्यक्ती की व्यवहार कुशल होतो की नाही. व्यवहार कुशल झाला म्हणजे जास्त कर्म करेल. पहिल्या ओवीत ते बरोबर आहे पहिल्या अध्यायामध्ये, पण नगरात हा काय येत नाही, कारण त्याला व्यवहाराचं घेणं देणं नाही. निर्वाह व्हावा यापुरतं शारीरम केवलम कर्म कुर्वन. शरीराला आवश्यक असणारं कर्म तो करतोय, पण तेवढं कर्म केलं की किल्बिषम न आपनोती, कोणत्याही पापाला तो प्राप्त होत नाही. पापालाही पापच म्हणतात आणि खऱ्या अर्थाने पुण्यालाही पापच म्हणतात. कारण पाप नरकाला घेऊन जातात, पुण्य स्वर्गाला. पुण्याला पुण्य म्हणा ना, स्वर्ग साधकाचं उद्दिष्ट नाही आहे. ज्ञानोबा म्हणतात, स्वर्गा पुण्यात्मके पापे येईचे, पापात्मके पापे नरका जायचे, माते जेने पाहिजे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य ते आहे. स्वर्गाला जाणारं फक्त वरचं नाव पुण्य आहे, आतून पाप आहे. कारण देवापासून ते आपल्याला तोडतं. मजची माझी असता जेने मी दुर्हावी पंडुसुता, ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही, म्हणून त्याला पाप असंच म्हटलं आहे. तो शरीर रक्षणापुरतं कर्म करतो. आता शरीराचं रक्षण करायचं आहे, मग ते कर्म तर केलं पाहिजे. किती संग्रह असावा त्याचा. कारण पहिल्या श्लोकामध्ये त्यक्त सर्व परिग्रह असं म्हटलं आहे, तर भगवान त्याच्या परिग्रहाचं एक माप सांगतात. त्याचा परिग्रह असावा पण किती. यदृच्छालाभ संतुष्टः द्वंद्वातीतः विमत्सरः समसिद्धौ असिद्धौ च, किंवा एकच पद घ्या, समसिद्धावसिद्धौ च कृत्वा अपि न निबध्यते. यदृच्छालाभ संतुष्टो किंवा संतुष्टः, तो लाभाने संतुष्ट आहे. म्हणजे लाभाने तर सगळे संतुष्ट होतात. याचा काही विशेष आहे.
याचा विशेष असा आहे, हा यदृच्छा लाभ संतुष्ट आहे. म्हणजे काय, शास्त्राने ज्याला परवानगी दिलेली आहे तेवढा जर लाभ मिळाला तर संतुष्ट, आणि शास्त्राने ज्याला परवानगी दिलेली नाही असं तो कोणतंच नाही कार्य करत. थोडक्यामध्ये शास्त्राने निषिद्ध म्हणून जे सांगितलं आहे त्या व्यतिरिक्त जे मिळालं त्याला म्हणतात यदृच्छा. संन्यासी महापुरुषाला काय सांगितलं आहे, त्याने अग्नीला आणि द्रव्याला स्पर्श करू नये. मग अग्नीला स्पर्श न करता, द्रव्याला स्पर्श न करता जे मिळतं त्याला म्हणतात यदृच्छा. निषिद्ध म्हणून जे सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त जे असेल मग त्याला आपण विहित म्हणतो. आणि आशाने जर मिळत असेल तर त्याला म्हणतात यदृच्छा लाभ. जे काही प्रारब्धाने मिळेल अवसर पाहून त्यामध्ये तो संतुष्ट असतो. शास्त्रामध्ये साधकाला काही अन्न सेवन करण्याच्या काही गोष्टी सांगितल्या किंवा संन्यासी महापुरुषाला काही गोष्टी सांगितल्या. आता बराच विस्तार या श्लोकाचा खरं तर, पण त्यातला फक्त एक भाग सांगून जातो. 5 प्रकारची भिक्षा सांगितलेली आहे. माधुकरम, असंक्लिप्तम, प्राक्प्रणीतम, अयाचितम, आणि आणखीन एक 5वा प्रकार आहे, तो आता नेमका आठवत नाही, एका श्लोकातच आलेला आहे. तर त्याचा भाव सांगून जातो फक्त. साधकाने मधुकरी कशी घ्यावी, पहिली त्याला नावच मधुकरी आहे ना, माधुकरी खरं शब्द आहे. मधुकर असतो ना तो प्रत्येक फुलातला थोडा थोडा मकरंद घेतो, म्हणजे मधाचे कण घेतो, पण फुलाला कळू देत नाही. तसं गृहस्थ लोकांकडून अन्न घ्यायचं पण त्यांना त्रास द्यायचा नाही, या वृत्तीला म्हणतात मधुकर वृत्ती, आणि त्याचा शब्द होतो माधुकरी. आपलं नाव आहे ना माधुकरी. गृहस्थाला त्रास होता कामा नाही, त्याला म्हणतात माधुकरी. पहिली वृत्ती आहे. दुसरी वृत्ती, जे पापी लोक आहे त्यांच्या घराचा परित्याग करायचा आणि 5 किंवा 7 घरामध्येच याचना करायची, याला असंक्लिप्त वृत्ती असं म्हणतात. पहिली माधुकर वृत्ती, दुसरी असंक्लिप्त वृत्ती, तिसरी आहे प्राक्प्रणीतम. पूर्वीच एखाद्याने प्रवचनामध्ये सांगितलं की आज आमच्याकडं जेवायला या, आमंत्रण दिलं, याला प्राक्प्रणीतम पूर्वीच सांगितलं आहे. चौथी वृत्ती आहे अयाचित, मागणी नाही केली पण एखाद्याने अचानकच आणून दिलं आहे न मागता आहे, ते अयाचित वृत्ती आहे. आणि एक आहे तात्कालिक, आठवलं बरं, 5वा प्रकार आहे तात्कालिक उपस्थित जे होते, मागणी नाही काही नाही, एखादा व्यक्ती सहज आला आणि म्हटला तुमच्याकरता हे जेवण आलं आहे. हे मी फक्त प्रकार सांगितले आहे, असे केलेच पाहिजे, कोणी असा अर्थ नका घेऊ, नाहीतर उद्या लगेच एखादा घेऊन येईल. काही लोकांना सांगितलं नाही तरी घेऊन येतात आश्रमामध्ये. पाठाला आलं ठीक आहे, आणलंच पाहिजे असं काही आग्रह नाही, असा त्याचा अर्थ आहे. आणण्यासाठी नाही सांगत मी, शास्त्रात आलंय म्हणून सांगितलं आहे. हे 5 प्रकार आहे त्या मधुकरीचे, हा त्याचा अर्थ झाला. किंवा मग साधकाकडे संग्रह किती असावा, यदृच्छा लाभ संतुष्ट या बाबतीमध्ये कौपीन युगलम, त्याच्याकडे 2-2 कपडे असावे, म्हणजे अगदी अंगावरचे सदरे 2, उपरणे 2, टोप्या 2, धोत्रही 2. पावसाळ्याचे दिवस असले की आणखीन 2, कारण पहिले 2 वाळतच नाही, तर आणखीन 2 शिल्लक आपण घ्यायचं. आताही शास्त्रात नाही सांगितलं. कौपीन युगलम, वासहा, वासह म्हणजे वस्त्र असावी त्याच्याकडे. कंथाम शीतनिवारिणीम, त्याच्याकडे गोधडी असावी थंडीपासून रक्षण करण्यासाठी. पादुके चापी गृह्णीयात, त्याच्याकडे खडावा किंवा पादुकासुद्धा असाव्या, आणि याच्या पलीकडे त्याने संग्रह करू नये. म्हणजे शास्त्राने हे सांगितलं की नाही, याला म्हणतात यदृच्छा लाभ संतुष्ट. म्हणून जर आपल्याला अचानक एखाद्या भाविकाने दिलं, घ्यावं काही हरकत नाही त्याची, कारण भगवंतानीच हा नियम सांगितला आहे. आपण वारीमध्ये जातो, काही लोकांचा नियम आहे काहीच घेत नाही, पण एखादा लहान मुलगा जर आला असेल 4-5 वर्षाचा, त्याच्या हातामध्ये एखादा बिस्किटचा पुडा असेल, तर आपण जर तो घेतला त्याला किती आनंद होतो बघा. आपलाही नियम आहे काही घ्यायचं नाही, पण जर आपण घेतल्याने त्याची देण्याची वृत्ती वाढत असेल आणि त्याला आनंद होत असेल तर मग यदृच्छा लाभ संतुष्टो, हा घ्यायला काय हरकत आहे. मी चालताना म्हणतो बरं, दिंडी सोडून नाही, नाही तर मग यदृच्छा लाभ संतुष्टो, हा सगळे वाटप केंद्र आपल्याच नावावर आहे, याला नाही म्हणत यदृच्छा लाभ संतुष्टो. पुन्हा भिक्षा जर आपल्यापेक्षा एखाद्याला अधिक मिळाली
किंवा कधी कधी थंडी वाढली तर शीत उष्णाचा परिणाम होऊ नये द्वंद्वातीतः. शीत थंडी आली सहन करावी, उष्णता वाढली सहन करावी. माझ्यापेक्षा एखाद्याला चांगली भिक्षा मिळाली तर दुसऱ्याचं चांगलं सहन होत नाही, तसा हा नाही विमत्सरा हा. दुसऱ्याचं सहन न होणं याला म्हणतात मत्सर, आणि ते याला नाही म्हणून याला विमत्सर म्हणतात. समसिद्धावसिद्धौच, एखादं कार्य पूर्ण झालं एखादं अपूर्ण जरी राहिलं तर या दोन्हीच्या बाबतीमध्ये सम हा, तो सम आहे. मनाची असणारी स्थिरता ढळू देत नाही. आणि अशा महापुरुषाने कोणतंही कर्म जरी केलं कृत्वा अपि, कोणतंही मोठं कर्म जरी केलं तरी न निबध्यते, तो कर्माच्या बंधनाने बांधला जात नाही. मग शरीर रक्षणाकरता कर्म केलं तरी बांधला जात नाही. जर त्याने मधुकरी यदृच्छालाभ संतुष्ट असंही कर्म केलं तरी बांधला जात नाही. आणि मोठं कर्म जरी केलं राज्यरक्षणाचं तरी तो बांधला जात नाही, असा भाव सांगितला आहे. आता या श्लोकावरच्या ओव्या आज काही होणार नाही, झाल्या काय नाही झाल्या. समसिद्धावसिद्धौच कृत्वा अपि न निबध्यते, चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. राम.